तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. असे केवळ एक नाही, दोन नाही, तर 3 तिळगुळाचे प्रकार. हे बघा, खूप छान होतात, टेस्टी लागतात आणि खमंग सुद्धा होतात. यावर्षी संक्रांतीला तुम्ही अशा प्रकारचे तिळगुळ केले तर हळदी कुंकाला तुमच्या घरी येणाऱ्या सगळ्याच बायका तुमचं भरभरून कौतुक करतील आणि प्रत्येक जण तुम्हाला विचारेल की हे तिळगुळ कसं बनवलं. चला तर मग व्हिडिओ सगळ्यांच्या उपयोगाचा आहे, तेव्हा एक लाईक जरूर द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीत शेअर करा. अरे हां, राहूनच गेलं, या 3 तिळगुळाच्या प्रकारातला तुम्हाला कोणता प्रकार आवडला जास्त ते कमेंट्समध्ये मला कळवा. नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांत निमित्त तिळगुळ कसं करायचं आहे ते पाहणार आहोत. तिळगुळाचे मी तुम्हाला 3 प्रकार करून दाखवणार आहे. त्यापैकी पहिला प्रकार, 1 वाटी तीळ घेतले आणि 1 वाटी गूळ घेतला. कढई गरम झालेली, तीळ भाजून घेते. सुरुवातीला मोठ्या गॅसवर भाजायचं आणि कढई एक वेळ गरम झाले मंद गॅस करायचा. मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे. तीळ जास्त जळू नाही द्यायचे, जळले तर मग कळवट चव येते. असे चटचट आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजून झालेले आहे. आता गॅस बंद करते. थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेते. तीळ थंड झालेले आहे, मिक्सर मधून काढून घेऊ. हे बघा, मिक्सरला 2 वेळा फिरून घेतलेला आहे मी. आता याच्यामध्ये बारीक केलेला गूळ टाकते 1 वाटी. आता हे बारीक करून घेते. गूळ आणि तीळ बारीक करून घेतले. हे बघा, तिळगुळ तयार झालेला आहे. अगदी कमी साहित्यात आणि सोपी पद्धतीने हे तिळगुळ तयार झालेलं आहे. हे बघा, तिळगुळ तयार झालेले आहे. पारंपरिक पद्धतीने हे तिळगुळ मी तयार केलेला आहे. असा हा तिळगुळाचा पहिला प्रकार आपण पाहिलेला आहे. मऊसूत झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. आता दुसरा प्रकार पाहू. दुसऱ्या प्रकारात तिळगुळ करण्यासाठी 1 वाटी तीळ घेतले, अर्धा वाटी भाजून शेंगदाणे घेतले, याचे साल काढून घेतले मी, आणि 1 वाटी गूळ घेतला. तुम्ही गूळ कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. कढई गरम झालेली आहे, तीळ भाजून घ्यायचे. सुरुवातीला 1 मिनिट गॅसची फ्लेम मोठी करायची आणि नंतर मग मंद आचेवर भाजून घ्यायचे. चटचट आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे. हे बघा, तीळ भाजून झालेले आहे. आता गॅस मी बंद करते. तीळ प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड होऊ देते. तीळ थंड झालेले आहे आणि हे शेंगदाणे आहे, साल काढले मी, भाजून घेतले आणि हे पण टाकते. आता मिक्सर मधून 2 वेळ फिरून घेते. हे बघा, मिक्सर मधून असं जाडसर काढलं. तीळ आणि गूळ एकत्र काढले तर व्यवस्थित बारीक होणार नाही, म्हणून मग मी आधी तीळ आणि शेंगदाणे थोडेसे फिरून घेतले 2 वेळ आणि आता गूळ टाकून घेते. आता बारीक करते. हे बघा, हे दुसऱ्या पद्धतीचं तिळगुळ तयार झालेलं आहे. प्लेटमध्ये काढून घेते. हा तिळगुळाचा दुसरा प्रकार. बघा किती छान दिसते तिळगुळ आणि चविष्ट पण तेवढंच होते. हा तिळगुळाचा दुसरा प्रकार. याची पण टेस्ट खूप छान येते, करून बघा. आता तिसरा प्रकार पाहू. तिळगुळाच्या तिसऱ्या प्रकारासाठी 1 वाटी तीळ घेतली मी, 1 वाटी गूळ घेतले आणि 4 विलायच्या घेतल्या, थोडासा कलमीचा तुकडा घेतला आणि सुंठ घेतली. एका वाटीला एवढंच प्रमाण पाहिजे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यामुळे काय होईल की तिळगुळाला खमंग चव येईल. कढई गरम झालेली आहे, तीळ भाजून घेऊ. मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे. सोबतच हे 4 विलायची, सुंठ आणि दालचिनीचा तुकडा मी भाजून घेते. थोडंसं हलकं गरम करून घ्यायचं त्याला पण. चांगले चटचट आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे, पण जळू नाही द्यायचे. जळले तर करपली चव येते तिळाला. छान खमंग तीळ भाजून झालेले. ताटात काढून घेते. 1 चमचा तूप टाकते. आणि गूळ टाकते. गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा, फक्त गुळ वितळून घ्यायचा. हे बघा, गुळ वितळून घेतलेला आहे. आता याच्यात तीळ टाकून घेते. तीळ व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. गुळामध्ये तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तिळाला गुळाचं व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे, इथपर्यंतच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याची चव खूप चांगली लागते. तुम्हाला जर माझी रेसिपी करण्याची पद्धत आवडत असेल, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असे छान छान व्हिडिओ पाहत राहा. आता हे बघा, पूर्ण कोटिंग झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण थंडही होऊ देते. हे बघा, थंड झालेलं आहे आणि मी सगळं हे काढून घेतलेलं आहे. तीळ आणि गूळ जे कढईला चिटकलं होतं ते मोकळं करून घेतलं. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आधी तिळगुळ काढलं होतं त्याच्यामध्येच काढून घेते. मिक्सरमधून बारीक करून घेते. हे बघा, तिळगुळाचा तिसरा प्रकार तयार झालेला आहे. सर्वात खमंग हे तिळगुळ लागते. बाउलमध्ये काढून घेते. सगळ्यात खमंग आणि टेस्टी तिळगुळ तयार झालेला आहे. यावर्षी संक्रांतीला तुम्ही जर असं खमंग तिळगुळ केलं तर तुमच्या घरी हळदी कुंकाला येणारे प्रत्येक बाई तुमचं भरभरून कौतुक करेल. असं हे 3 प्रकारचं तिळगुळ तयार झालेलं आहे. खूप चविष्ट लागते. एक वेळ करून बघा, तुम्हाला सर्वांनाच आवडेल.